स्टार्ट. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज बोलायचा विषय असा आहे की खूप जण मला सांगतात आहे की तू नॉनव्हेज दाखवतेस आणि स्वामींचं नाव घेतेस, हे बरोबर नाही आहे. तर माझं कुळ आहे क्षत्रिय. क्षत्रिय कुळात मी आहे आणि मोस्टली मी आगरी आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल आगरी कोळी हे सेम आहेत, तर सेम नाही आहे, थोडाफार फरक आमच्यात आहे. की कोळी लोक ते प्रॉपर मच्छी पकडायला खोल समुद्रात जातात. आत्ता तरी बोटी चांगल्या झालेल्या आहेत म्हणून ते 15 दिवसाचे महिन्याच्या जातात. पहिला ते 6-6 महिने बोटीला जायचे. जीव असं मुठीत ठेवून त्यांचे घरवाले त्यांना पाठवायचे. आणि आम्ही आगरी म्हणजे काय, जे आग्रावर समुद्राच्या किनाऱ्यावर राहणारी लोक, ज्यांचं जीवन पूर्ण समुद्रावर आहे. मिठागर बोला की समुद्राच्या खाडीतले काय बोलतात तुम्ही, काळवं बोला, छोटी छोटी मच्छी मारा जी पकडतात ती, आणि भात शेती, तसेच मळे करतात म्हणजे वांगी, दुधी ह्यांची थोडीफार शेती करतात. ते बकरी पण पाळतात, ते कोंबड्या पण पाळतात. हा आगरी समाज आहे. तर तुम्ही आता मी ज्या कुळातली आहे तो कुळच मी पुढे चालवणार आहे. म्हणून मी बकरं कापते, कोंबडं कापते आणि ते आता ते स्वामींना माहिती आहे की माझं ते आहेच. तर मी स्वामींचं नाव न घेता हे काम करू शकत नाही. कारण की स्वामी मला, माझं असं म्हणणं आहे की स्वामी मला 24 तास बघतातच. तर मी त्यांच्याशी लपवून काही करू शकत नाही आहे. त्यांना मी दाखवणारच मी काय करते ते. तर त्यामुळे ना प्रत्येकानं आता खूप मला मेसेज आलेत. मी आता प्रत्येकाचं असं नाव घेऊन बोलू शकत नाही. ते रेश्मा मोरे म्हणून आहे, तिने स्वामींचं नाव घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. तर माझं असं आहे की मी बुधवारी मटण खाला आणि गुरुवारी डोक्यापासून आंघोळ केली म्हणून मी पवित्र होत नाही. मटण पचायला किती वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे का? मच्छी पचायला किती वेळ लागतं, चिकन पचायला किती वेळ लागतं तुम्हाला माहिती आहे? पचायला 24 ते 47 तास लागतात सायंटिफिकली. पण ते तुम्हाला नाही. तुम्हाला असं वाटतं की ही मच्छी घेऊन आली आणि हिने मच्छी ठेवली आणि केंद्रात कशी काय येऊ शकते, हिने मच्छीला हात लावलं. माझा व्यवसाय आहे, माझा तो धर्मच आहे, ते आमचं कामच आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा देव आम्ही जास्त बघतो. कारण की महाराष्ट्र ही मुंबई ही आमची आहे, आगरी कोळी लोकांची आहे. आणि सगळ्यात जास्त फिरतं ही आगरी कोळी लोकच सगळ्या ठिकाणी. तर त्यामुळे तुम्ही असं बोलू नका. आणि आमच्या देवानं लागतं, आम्हाला बकरे कापावे लागतात, आम्हाला कोंबड्या कापायला लागल्या. आता आमची शेतीची कामं येतील. आता आमची 7 आहे, आम्ही कापणार बकरे. पूर्वजांनी जे केलंय ते चांगल्यासाठीच केलंय आणि त्यांच्या पावलावरच आम्ही पाऊल टाकून चालणार. तुम्ही आम्हाला शिकवायला येऊ नका की तुम्ही हे करू नका, ते करू नका. ते तुमच्याजवळ ठेवा. तुम्ही आलात ना सगळं पूर्वजांचं सोडून आणि आता बघताय काय होतंय कलयुग, है ना. आमच्याकडे असं नाही होत. आगरी कोळी लोकांच्यात असं कधीच होत नाही. आणि मेन म्हणजे स्वामींची पहिली शिकवण ही आहे की पहिला तुमचे कुलदेवत आणि ग्रामदेवत आणि तुमचा जो कुल आहे त्याचा तुम्ही मान करा. आणि हे पण आहे की मी स्वामींची भक्ती का करायला लागली आहे. जेव्हा कोणी साथ दिली नाही तेव्हा स्वामींनी दिली. मला स्वामींनी सांगितलं की जे तू आहेस तेच दाखव लोकांना, म्हणून मी तेच कर. आणि त्याच्यातच मी उतर येते. आणि कसं होतं माहितीये का की स्वामींचं नाव मी उठल्यावर स्वामींचं नाव, झोपताना स्वामींचं नाव, मला ठेस लागली तरी स्वामींचं नाव, उठा बसता शिंका आली तरी स्वामींचं नाव आहे. आणि ह्याच्यासाठी आता तुम्ही स्वामींना गुरु मानता. मी ज्या दिवशी केंद्रात गेली माझ्या फ्रेंडसोबत, त्यावेळेस मी खूप संकटात होती. तेव्हा मी स्वामींना फक्त सांगितलेलं की तुम्ही तर गुरु आहात. जेव्हा मी नारळ तिथे ठेवला की माझे गुरु तुम्हीच आहात, पण मला ना गुरुपेक्षा आईवडिलांची साथ हवी. आता मी माझ्या आईवडिलांकडे सतत जाऊ नाही शकत कारण की ते टेन्शनमध्ये. माझी आई एकदम साधी भोळी आहे. मी तुम्हाला कधीतरी दाखवेल, एकदम भोळी. तिला जर मी सांगितलं की मी एवढ्या त्रासात आहे तर तिला स्वतःला त्रास होईल. मग त्यामुळे मी कोणाशी बोलू, तर मी स्वामींशी बोलू. आणि जशी जशी मी स्वामींच्या गुतात गेली तशी तशी माझ्या संसाराची गाडी रुळावर आली, संकट वेगवेगळी व्हायला लागलीत. तर असं आहे की मी स्वामींचं नाव
आता माझ्याने तेवढं होत नाही की मी स्वामींचं जप करत बसू, मी स्वामींचं पारायण करत बसू, मी स्वामींची सेवा करत बसू. नाही, माझं असं आहे की मला जेव्हाही वेळ भेटेल मी काही करत असू दे, माझं स्वामींचं नाव निघतंच. मी सतत स्वामी जप करत राहते. ही माझं आहे, हे माझ्या मनातून आहे. मला कोणी शिकवायला आलं नाही आहे. आणि माझ्या मनात स्वामींबद्दल काय आहे आणि मी त्यांना काय मानते हे तुम्ही हे करू नका प्लीज. मला आहे ना कमेंटमध्ये कधीच बोलू नका की तू स्वामी समंत्र बोलू नकोस. ते कसं होतं माहिती का, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. माझं तसं नाही आहे. मी चांगलं काम करताना पण स्वामींचं नाव घेऊ शकते, मी वाईट बोलतानाही स्वामींचं नाव घेऊ शकते. का तर आहे माझ्या मनात. मला गुपचूप काही कामं करता येत नाही. मला जे आहे ते तोंडावर बोलायला आवडतं. मी तुम्हाला उत्तरं देत नाही याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही. मी आज हे सगळं तुम्हाला एक शुद्ध मराठीत बोलते कारण की खूप जणांनी मला तसे मेसेज केले. तर तुम्ही आगरी लोक, कोळी लोक येऊ नका की आपली भाषा तुम्ही वापरलीच नाही. आपली भाषा यांना अजिबात समजणार नाही. 4 शिव्या आपण दिल्या त्यावर की ही काय बाई आहे शिवा देत बसली, त्याच्यामुळे आहे ना आपली भाषा यांना कळतच नाही. यांना असं वाटतं की आपण चांगलं जरी बोलायला गेलो तरी आपण रागाने बोलतोय, पण यांना माहिती नाही आपण आपल्या चांगल्याच मित्राला शिवी देऊन बोलवतो इथं. त्याच्यामुळे मी हे शुद्ध मराठीत बोलते कारण की हे सगळ्यांना कळू दे. प्लीज ह्याच्या पुढे मला स्वामींचं नाव घेण्यास कुणीही बोलू नये. स्वामी माझे आहेत, मी काय काम करते हे स्वामी बघून घेतील. तुम्ही असं समजा ना मी वाल्मिक ऋषी आहे, घडे वरते मी, पण स्वामींना समोर ठेवून बाबा मी हे पाप करतेय हे तू बघ, तू मला नरकात पाठवलं, स्वामींनी मला नरकात पाठवलं तरी मी सहकुशीने जाईन. मला काही फरक पडणार नाही. स्वामी जी शिक्षा देतील ती मी घेईन. कारण की मला कोणीही खाणं द्यायला किंवा कोणीही मला सपोर्ट करायला आलेलं नाही आहे स्वामींशिवाय. त्याच्यामुळे मला अक्कल पाजायला कोणी येऊ नका. श्री स्वामी समर्थ.